प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील तुम्हा मला हा नरदेह मिळाल्यानंतर मनुष्य देह मिळाल्यानंतर जे आयुष्य भगवंताच्या कृपेने आपल्याला मिळालेलं आहे ते आयुष्य आपण कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं, त्या आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारची कर्म करावीत आणि या ठिकाणी कार्य करत असताना जो संसार प्रपंचाचा भार आहे, जे ओझं आहे, ते आपण स्वतःच्या डोक्यावर न घेता आपण स्वतःकडे कर्तेपणाचा जो अभिमान आहे, जो अहंकार आहे, तो न घेता आपण काय करावं तर ठेविले आनंद ते तैसीची राहावे चित्त असू द्यावे समाधान, किंवा सकळ जीवांचा करीत असे सांभाळ माझं मोकळीला ऐसे कैसे. जर सगळ्या जीवांचा तो भगवंत सांभाळ करतोय तर आपण सुद्धा आपला भार त्या भगवंताच्या माथ्यावर अर्थातच भगवंताच्या चरणावर अर्पण करावा. आणि काय करावं, हे कलेवर सोडण्याच्या आधी, या देहातून मोकळं होण्याच्या आधी, या देहाचा अंत होण्याच्या आधी आपण देवाचं नामस्मरण करावं, देवाशी एकरूप व्हावं. आणि त्यासाठी जर आपल्याला देवाशी एकरूप व्हायचं आहे तर लटक्याचा संघ आपण सांडला पाहिजे, नको त्या गोष्टींचा संघ आपण त्यागला पाहिजे आणि सत्संग आपण अखंड धरला पाहिजे, अखंड संतांच्या संगतीला राहिलो पाहिजे. अशा प्रकारचं मार्गदर्शन करून देणारा हा जगद्गुरु तुकोबांचा अभंग आहे. अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी ही आपण प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या आपल्या बारडे गावातील आणि हे मुन्ने परिवार, या मुन्ने परिवाराच्या मातोश्री कैलासवासी बायोबाई कान्हू मुन्ने आईसाहेब आणि आईसाहेबांचं बुधवार दिनांक 1 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थाने या माणसांकडे जर बघितलं आपण, जी वृद्ध माणसं अगदी त्यांच्या आयुष्याची आता जवळजवळ 82 ते 84 वय आई साहेबांचं होतं, म्हणजे 82-84 वर्ष त्यांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे, या ठिकाणी संसार केलेला आहे, या ठिकाणी आपल्या मुलांचं संगोपन केलेलं आहे, आपलं आयुष्याचा मार्गक्रमण केलेला आहे. या माणसांकडे जर आपण बघितलं तर त्यांनी अनेक प्रकारचा काळ अनुभवलेला आहे माऊली, बरं का, अनेक प्रकारचा काळ अनुभवलेला आहे, अनेक प्रकारचे प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनुभवलेले आहेत, अनेक प्रकारची संकट त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनुभवलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दिवस त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बघितलेले आहेत. पण खऱ्या अर्थाने ही माणसं महान आहेत. जी माणसं मरेपर्यंत जगतात ती माणसं महान असतात. कारण आपल्या आयुष्यामध्ये एखादा प्रसंग आला, एखादं संकट आलं किंवा एखादं जर दुःख झालं तर हतबल होऊन जीवनाला कंटाळणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात माऊली, बरं का. एखादा जर प्रसंग आला ना, एखादं जर संकट माणसाच्या अंगावर आलं किंवा माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला जर दुःख प्राप्त झालं तर त्या दुःखाला सामोरे न जाता, त्याच्यापासून दूर होण्याचा कुठल्याही प्रकारे मार्ग न शोधता उलट अर्थी जीवनाला कंटाळलेली माणसं आम्हाला अनेक या ठिकाणी पाहायला मिळतात. पण ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या आई साहेबांचा आदर्श आम्ही का घ्यावा तर भगवंताचं बोलवणं येईपर्यंत त्यांनी आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण केलेलं आहे, ते मरेपर्यंत जगलेले आहेत. नुसतं त्यांनी संसारासाठीच कार्य केलं नाही, नुसतं त्यांनी संसारच केला नाही, तर आज त्यांनी संसार करता करता खऱ्या अर्थाने जर त्यांच्या आयुष्याचा आपण जर विचार केला, त्यांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर त्यांच्या पतींनी कित्येक वर्ष आधी या जगाचा निरोप घेतला. अर्थातच बाबांनी, दादांनी कित्येक वर्ष अगोदर या ठिकाणी या जगाचा निरोप घेतला. त्याच्यानंतर या मुन्ने परिवाराची जबाबदारी आई साहेबांवर आली
मग आमचे दादा असतील, अर्थातच या आई साहेबांचे मुलगा, त्याचप्रमाणे त्यांच्या मुली आणि ह्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आई साहेबांवर आली. आई साहेबांनी आपल्या मुलाबालांचं संगोपन चांगल्या प्रकारे केलं, आपल्या मुलाबालांना सांभाळलं, आपल्या मुलींना सांभाळलं. आलं का लक्षात? त्यांचे व्यवस्थितरित्या त्यांचं लग्न करून त्यांच्या संसाराला, त्यांच्या मार्गाला त्यांना लावून दिले, मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. मी म्हणेन की आई साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती धन कमवले यापेक्षा त्यांनी त्यांच्या मुलांवर केलेले संस्कार याचा विचार जर आपण केला तर खऱ्या अर्थाने ही माणसं श्रीमंत होती याचा विचार आपण करायला हरकत नाही, किंवा याचा आपण आदर्श घ्यायला हरकत नाही. कारण कसं आहे माहितीये का, माणूस पैशाने किती श्रीमंत आहे यापेक्षा विचाराने किती श्रीमंत आहे ना, याला विशेष महत्व आहे. आणि मी आजच्या या प्रवचनाच्या निमित्ताने म्हणेन की आईसाहेब विचाराने श्रीमंत होत्या, त्याला कारण काय? जर आज त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण हरिनाम घडावं, भगवंताचं स्तवन घडावं, आपल्याला श्रवण व्हावं, आपण कसं जगावं, कसं वागावं हे आपल्याला कळावं, या उद्देशाने जर या ठिकाणी आपण त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने प्रवचन आयोजित केलेलं आहे, म्हणजे नक्कीच आमच्या मुलांवर, अर्थातच त्या मुलींवर, त्या मुलांवर आई साहेबांनी चांगल्या प्रकारे संस्कार केलेले आहेत. आणि हे जे संस्कार तुमच्या आमच्यावर असतात, आपण आपल्या आयुष्यामध्ये जी काही चांगली कर्म करतोय, जे काही चांगलं वागतोय, चांगलं जगतोय, जे काही चांगले गुण आपल्याकडे असतात, त्याचे संपूर्ण श्रेय आपल्या आई वडिलांवर जात आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. अर्थात आमच्याकडे असलेल्या चांगल्या गुणांचं श्रेय हे पूर्ण आई वडिलांना जात आहे. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलांनी चांगलं राहावं, चांगलं वागावं, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी चांगल्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करावी, अशी प्रत्येक आई वडिलांना असंच वाटत असतंय. आणि म्हणून आई वडील मुलांवर संस्कार करताना त्या पद्धतीने संस्कार करत असतात. आणि म्हणून त्या पद्धतीचे संस्कार आज या कुटुंबामध्ये, या मुन्ने कुटुंबामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून हा आदर्श आपण आई साहेबांचा घ्यायला हरकत नाही. असो, त्यांना 1 मे रोजी देवाज्ञा झाली, त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खर तर आई साहेबांच्या जाण्यानंतर या ठिकाणी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं. मग त्याच्यामध्ये हरिपाठ असेल, अनेक प्रकारची भजनं असतील आणि आजचं हे प्रवचन असेल. आपण जो आपल्यातून माणूस गेलेला आहे ना, त्याच्या नावाने आज आपण 3 प्रकारचं दान करत असतो. एक म्हणजे पिंडदान करत असतो, दुसरं म्हणजे अन्नदान करत असतो आणि तिसरं म्हणजे ज्ञानदान करत असतो. ज्ञानदान घडावं या उद्देशाने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर प्रवचन हे कोणासाठी आहे याचा पहिला आपण विचार केला पाहिजे, बरं का माऊली. जे आपण प्रवचन आयोजित करतो हे उत्तर कार्यांच्या निमित्त असू द्या किंवा निमित्त कोणतंही असू द्या, पण प्रवचन कोणासाठी आहे किंवा कीर्तन जी काय आपण आयोजित करतो ते कीर्तन कोणासाठी आहे, प्रवचन कोणासाठी आहे याचा विचार आम्ही सर्वप्रथम केला पाहिजे. गेलेला आहे त्या माणसाच्या नावाने ज्ञानदान घडावं या उद्देशाने आम्ही प्रवचन आयोजित करत असतो. पण खरं तर गेलेला आहे त्याच्यासाठी कमी आहेत त्यांच्यासाठी जास्त प्रमाणात ह्या प्रवचनाचा उपयोग होत असतो, किंवा आहेत त्यांच्यासाठी ह्या प्रवचनाची गरज आहे. कारण का, कसं जगावं, कसं वागावं हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण आम्ही आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना, आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना काही गोष्टी सत्य आहेत, पण सत्य असून सुद्धा त्या आमच्या आठवणीत राहत नाही माऊली. असत्य गोष्टींना आम्ही लवकर बळी पडतो, आहे की नाही. ज्या नाशिवंत आहेत, ज्या असत्य आहेत, ज्या गोष्टींमुळे आमचं अनहित आहे, बरं का, ज्या गोष्टींमुळे आम्हाला अधोगती प्राप्त होणार आहे, अशा गोष्टींना आम्ही सहज सहज बळी पडतोय. पण आमच्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की त्या सत्य आहेत, पण त्या आम्ही स्वीकारायला मागत नाहीत. आता सत्य असलेल्या अनेक गोष्टी आहेत, बरं का, सत्य असलेल्या गोष्टी अनेक आहेत, पण त्या अनेक गोष्टींपैकी एक सांगू का, आम्हाला मृत्यू आहे हे सत्य आहे, आम्हाला जाणं आहे हे सत्य आहे. मग तो कोणत्याही जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, पंथाचा असू द्या, तो कसाही असू द्या, सुशिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, कोणीही असू द्या, जाणं हे प्रत्येकाला आहे, जाणं हे कोणालाही चुकत नाही. आणि म्हणून आमच्या गावाची व्यवस्था करत असताना कदाचित आमच्या गावामध्ये आम्ही मंदिराची उभारणी नंतर केली असेल, मला माहिती नाही तुमच्या गावामध्ये कधीपासूनचं मंदिर आहे ते, पण एवढं मात्र सांगू शकतो की जेव्हापासून तुमच्या गावात वस्ती आहे, स्मशानभूमी तेव्हापासून असेल हे मात्र निश्चित आहे. बरोबर आहे की नाही. साधारणतः या बारडे गावामध्ये किती घरांची वस्ती आहे अंदाजे?
150 घरांची वस्ती आहे. शाळा आहे का गावामध्ये? कितवी पर्यंत आहे? 4थी पर्यंत शाळा, म्हणजे 3-4 वर्ग तरी असतील, आहे की नाही? मंदिरं किती आहेत गावात? 2-3 मंदिर आहेत, आहे की नाही? कुलस्वामिनी वगैरे पकडून, गावदेवी वगैरे पकडून अशा प्रकारची ग्रामदेवता, स्थानदेवता, नाही का, कुलदेवता, अशा प्रकारची मंदिरं असतील गावामध्ये. 4-5, 2-4 मंदिरं असतील, आहे की नाही? 2-4 वर्ग खोले असतील, 2-4 मंदिर असतील, स्मशानभूमी पण 4-5 तरी असतील गावाला. एकच कसं काय? मग गावातली काळी माणसं जर मिली तर कुठे जाळता तुम्ही? आणि गोरी मिली तर? अशिक्षित मिली तर? सुशिक्षित मिली तर? श्रीमंत मिली तर तिथेच, गरीब मिली तरी तिथेच. मग सांगा ना, आम्ही आमच्या देहांतानंतर जर सगळ्यांची जागा एकच आहे, सगळ्यांची लेवल जर एकच आहे, तर मग देहामध्ये अंतरात्मा असताना, आम्ही जिवंत असताना अभिमान कसला करतोय? अभिमान जो आम्ही करतोय, मी श्रीमंत आहे, तो गरीब आहे, मी अमुक आहे, माझ्या पुढे उभी राहण्याची तुझी काय शब्द असेल तो तुम्ही टाका. पण दादा, एकदा अंतरात्मा निघून गेला ना का सगळ्यांची लायकी एकच होते, तिथे कोणाचाही काही वेगळ्या प्रकारचं. बरं, ते पण जाऊ द्या. चला बाबा, मी अनेक ठिकाणी गरिबांच्या मैतावर गेलेलो आहे, मी गरिबांचे कफन बघितलेत दादा. त्या गरिबांच्या कफनाला खिसा नसतो. तुम्ही श्रीमंताच्या मैतावर गेले असा? मला सांगा ना, श्रीमंताच्या कफनाला खिसा असतो का? असतो? मग आमच्या गरिबाच्याही कफनाला जर खिसा नसतो आणि श्रीमंताच्याही कफनाला जर खिसा नसतो, तर मग फरक काय, भेद काय? आम्ही जगत असताना, आम्ही वागत असताना जो अभिमान धरून उभा राहतो ना, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी मोठा ज्ञानी आहे, मी मोठा पंडित आहे, अरे जोपर्यंत भगवंत आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टीला किंमत आहे. एकदा भगवंत निघून गेला ना की मग मात्र सगळ्यांची लायकी एकच आहे, सगळ्यांना किंमत शून्य आहे, काही नाही आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा याची ओळख करून देताना आम्हाला म्हणतात, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. आम्ही काय करायचं आहे? आम्हाला हा नरदेह कशासाठी मिळालेला आहे? हा नरदेह मिळाल्यानंतर या ठिकाणी आम्ही कशासाठी आलेलो आहेत? आम्ही काय करायचं आहे आणि काय करून कुठे जायचं आहे, हा निवड आम्ही घेतला पाहिजे. आणि याची ओळख करून देताना बोधले महाराज म्हणतात, आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंबोनी या आत गुंतो गुंतो मेले. मोठ मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंची राहुणी या मन नाही गोविले. वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणून बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा, लक्ष 84च्या तेडी चुकतील खेपा. आम्हाला नरदेह कशासाठी मिळालेला आहे? सर्वप्रथम याची ओळख आम्ही करून घेतली पाहिजे. मनुष्य देह आम्हाला का मिळालेला आहे? विधात्याने या सृष्टीची निर्मिती करायचं ठरवलं आणि विधात्याकडे सृष्टीची निर्मिती करण्याचा संकल्प जो आला मूळ पुरुषाकडे, तो संकल्प म्हणजेच मूळ माया. मूळ मायेकडे जो पुढे सृष्टी रचण्याचा संकल्प आला आणि तिच्यापासून जी निर्माण झाली तिला म्हणतात गुणमाया. रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. या गुणमायेपासून पंचभूतांची निर्मिती आहे माऊली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांवर वावरण्यासाठी 4 खाणी निर्माण केल्या, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज. या 4 खाणींपासून 83,99,999 जीव योनीचा उत्पत्ती केली, निर्मिती केली. आणि सर्वत्र बघितल्यानंतर विधात्याला कळलं की एकही माझं भजन पूजन करणार नाही, एकही माझं स्तवन करणार नाहीये, एकही माझं नामस्मरण करणार नाहीये. नामस्मरण करावं, भजन पूजन करावं, ते देवाला आठवावं, देवाची भक्ती आणि परमार्थ करावा म्हणून 84 लक्षवी जीवयोनीची निर्मिती केली. ती म्हणजेच मनुष्य देह, नरदेह उभ्या कड्याचा तयार केला माऊली. विशेष बुद्धी दिली याला, वैखरी दिली, जगण्याचं स्वतंत्र दिलं. पण आज याचं जगणं वागणं जर बघितलं ना, तर ज्याच्यासाठी आणलेलं आहे, ज्याच्यासाठी याला नरदेह दिलेला आहे, जे काम ज्या कारणानिमित्त याला मनुष्य देह दिलेला आहे, ते मात्र विसरलेलं आहे. आणि विस्मरण झाल्यामुळे काय अवस्था झालेली आहे? उभ्या कण्याचं निर्माण केलेलं आहे, पण एखाद्याला जर आडवा गेला ना तर खूप भारी पडतो माऊली.
भारी पडतो. आम्ही एखाद्या कामानिमित्त जर आमच्या घराच्या बाहेर पडलो, काही अंतरावर गेलो आणि काही अंतरावर रस्त्यामध्ये चालत असताना जर मला मांजर आडवी गेली तर 5 पावलं मी मागे येतो का? त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की कदाचित मांजर आडवी गेली म्हणून माझं काम होणार नाही. पण मी म्हणेन, मांजर आडवी गेली म्हणून कधीच कोणाचं काम थांबत नाही दादा. मांजर आडवी गेली म्हणून काम थांबतात हा आपला भ्रम आहे. सांगू का? मांजर आडवी गेली म्हणून कधीच कोणाची कामं थांबत नाही. पण माणूस जर आडवा गेला ना तर झालेलं कामही थांबल्याशिवाय राहत नाही, मात्र निश्चित आहे. म्हणून माणसाने कसं जगावं, कसं वागावं याचा पहिला विचार केला पाहिजे. आम्हाला नरदेह दिलेला आहे, आम्हाला मनुष्य देह दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? तुम्ही विचार करा ना. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग माणसाकडे आहेत. माणसाला भूक लागते, तहान लागते, आलस, निद्रा, उत्पत्ती मनुष्य करतोय. प्राण्या पक्ष्यांना सुद्धा तहान लागली जाते, भूक लागली जाते. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन तिथेही आहे. त्यांनाही आलस आहे, निद्रा आहे, झोप आहे, त्यांनाही उत्पत्ती ते सुद्धा करतात. पण तेवढंच काम करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर सांगा प्राण्या पक्ष्यांमध्ये आमच्यामध्ये काय फरक आहे? उलट अर्थी 83,99,999 युनिटचा जर आम्ही अभ्यास केला तर एकही युनिट कमवत नाही. कमवतोय माणूस. तीसभर पोटासाठी जेव्हापासून धावपळ करतोय तेव्हापासून तो सतत 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 त्या तीसभर पोट भरावं, ती खळगी भरावी म्हणून धावपळ करत असतो. फरक एवढाच आहे, प्राण्या पक्ष्यांचं भरतय, माणूस मरतय तरी पोट भरत नाही, मरतय तरी पोट भरत नाही. हा फरक आहे प्राण्या पक्ष्यांमध्ये आमच्यामध्ये. त्यांनाही भूक लागते, आम्हालाही भूक लागते. त्यांची भूक भागली जाते, आमची भूक भागत नाही. म्हणून तर मनुष्य आशेमध्ये जगतोय ना. आलं का लक्षात? संसारामध्ये ज्या ज्या गोष्टीची आम्ही इच्छा करतोय ना, ती गोष्ट आम्हाला प्राप्त झाली की पुन्हा पुढची गोष्टीची आशा अपेक्षा माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. म्हणून संसारात मनुष्य कधीच तृप्त होत नाही. संसारामध्ये धावपळ करत असताना माणसाला स्थिरता कधीच नाही. एखादी गोष्ट मिळाली की लगेच दुसऱ्या गोष्टीसाठी ती प्राप्त करून घेण्यासाठी त्याची धावपळ लगेच सुरू होते, म्हणून तो स्थिर नाही. परमार्थामध्ये ज्या वेळेला ज्या वस्तूची आम्ही अपेक्षा करतोय ती वस्तू आम्हाला प्राप्त झाली ना की त्याच वेळेला आमच्याकडे स्थिरता प्राप्त होत असते आणि इच्छा त्याच ठिकाणी वारली जात असते, त्याच ठिकाणी मिली जात असते इच्छा. फक्त ती वस्तू आम्ही प्राप्त करून घेतली पाहिजे. तो कोण, कोणाचा, कोठून आलासी कैसा हा विचार पूर्वीचा जाण बापा. आपण कोण आहोत? सहज विचारला आलात कुठून? आम्ही गावाचं नाव सांगू, उशीद मधून आलोय. अरे पण उशीद मध्ये कुठून आलात? आईच्या गर्भातून. आईच्या गर्भात पित्याच्या रेतातून. पित्याच्या रेतात कुठून आला? आमचं मूळ उगम स्थान कोणतं आहे? आमचं मूळ स्थान कोणतं आहे? आणि त्या मूळ स्थानाची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्ही वैकुंठीचे वासी. आम्ही कशासाठी आलेलो आहेत? आलो ह्याची कारणाशी. काय कामानिमित्त आम्ही आलेलो आहेत ना हेच आम्हाला माहिती नाही. त्यामुळे झालं काय माहितीये का? आईच्या गर्भात असताना ज्या वेळेला नवही द्वार बुजली, श्वास कोंडला गेला, गुदमरलो गेलो, अशा वेळेला भगवंताकडे आम्ही प्रार्थना केली, देवा जेव्हा इथून सोडविषयी स्वैत करीना, गर्भवासाला चुकविना पुन्हा नाही येते, देवा मला इथून सोडव. सांगू का? ज्या वेळेला आम्ही त्या गर्भवासाचं दुःख ऐकतोय, वाचतोय, पाहतोय ना त्यावेळेला मनापासून अंतःकरणापासून वाटतंय देवा पुन्हा मी कधीच इथे येणार नाही. मलमूत्र आणि ओक त्याच्या बाजूलाच जर आमची निर्मिती आहे, त्याच्या बाजूला जर हे बाळ वाढलं जात आहे तर सांगा ना, मलमूत्र ओकाने भरलेली जी जागा आहे त्या जागेमध्ये मध्ये परत यावं असं आपल्याला वाटेल का? त्या जागेची परत आपण अपेक्षा तरी करू का? नाही. म्हणून आम्ही म्हणतो की परत येणार नाहीत ते, आम्हाला परत हा गर्भवास नको. त्याला कारण काय माहितीये का? ज्या कामासाठी आम्हाला आणलेलं आहे ना ते कारण आमच्याकडून झालं नाही, ते काम आमच्याकडून झालं नाही, म्हणून आम्हाला गर्भवास नकोसा वाटतोय, आम्हाला पुन्हा जन्म नकोसा वाटतोय. आमचा जन्म कशासाठी झालेला हे ज्या दिवशी आम्हाला कळेल ना त्या दिवशी आम्हाला जन्माचाही तिटकारा येणार नाही, कंटाळा येणार नाही आणि आम्हाला ह्या गर्भवासाचाही कंटाळा येणार नाही. फक्त आम्ही कशासाठी या ठिकाणी आलेलो आहेत ना त्याचा विचार सर्वप्रथम आम्ही केला पाहिजे. आईच्या गर्भात त्या भगवंताला प्रार्थना केली, भगवंताने सोडवलं, सोडवल्या बरोबर याला देवाचं विस्मरण झालं.
आणि विस्मरण झाल्याबरोबर बोलतो नाही केव्हा मी बोललोच नाही, केवळ हातचा चुकल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित चुकलं गेलं. बरं का, हातचा जर चुकला ना माऊली, आयुष्यभर जरी गणित सोडवलं तरी उत्तर कधीच बरोबर येत नाही. तसं आमचं झालं. आमचा हातचा चुकल्यामुळे आयुष्याचं गणित आमचं चुकलं गेलं. जो देव आम्हाला सांभाळतोय, ज्या देवाने आम्हाला सही सलामत आईच्या गर्भातून सोडवलं, ज्या देवाने आम्हाला नरदेव दिलेला आहे, जो देव आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये राहून आमच्या देहामध्ये राहून आणि अखंड आत्मा म्हणून जो आमची सेवा करतोय, जळी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला तोच देव, त्याचाच अंश आमच्या अंतरी राहून आमची सेवा करतोय. आम्ही नखापासून केसापर्यंत जे कार्य जे काही करतोय ती सत्ता त्या देवाची आहे. त्या देवाचं विस्मरण झाल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित चुकलं माऊली, आमच्या आयुष्याचं गणित चुकलं. जिथे आम्हाला गर्भवास नकोसा वाटतोय, जिथे आम्हाला पुन्हा जन्म नकोसा वाटतोय, जिथे आम्हाला हा नरदेव पुन्हा नकोसा वाटतोय, तिथे जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात माहितीये का? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. परत यायला लागलं तरी चालेल देवा, मी परत जन्माला येऊ, पण केव्हा? हे देवा, हे भगवंता, हे पांडुरंगा परमात्म्या, तुमचं नामस्मरण जर आमच्याकडून घडत असेल, तुमची सेवा जर आमच्याकडून घडत असेल, तुमची भक्ती जर आमच्याकडून घडत असेल ना, तर या ब्रह्म सुखापुढे, या आत्मसुखापुढे गर्भवासाचं दुःख काहीच नाहीये. देवाचा परमार्थ जर आमच्याकडून घडत असेल, देवाची भक्ती जर आमच्याकडून घडत असेल, देवाचं नामस्मरण जर आमच्याकडून घडत असेल ना, तर आम्ही परत या ठिकाणी जन्माला यायला तयार आहोत. परत या गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहोत. आणि म्हणून नेमकं आम्ही काय करायचंय माहितीये का? आमचं स्वरूप आम्ही शोधलं पाहिजे. आमचं सत्य रूप जे काय आहे ना, ते आम्ही शोधलं पाहिजे. आम्ही स्वतःला शोधण्याऐवजी आम्ही बाहेर शोधतोय. आम्ही देव शोधतोय ना, पण आम्ही देव शोधायला पंढरपूरला जातोय, आम्ही देव शोधायला काशीला जातोय, आम्ही देव शोधायला तीर्थक्षेत्री कुठे जातोय ते आमचं आम्हाला माहिती. जाऊ नये का? गेलंच पाहिजे. तिथे असलेल्या त्या भगवंताची ओळख आम्ही घेतली पाहिजे. तिथे केलेल्या त्याच्या कार्याची जाणीव आम्ही ठेवली पाहिजे. तिथे केलेल्या त्या भगवंताने त्या केलेल्या कार्याची आम्ही ओळख घेतली पाहिजे. पण सगळ्यात आधी आमच्या आतमध्ये जो देव आहे ना, त्याला आम्ही शोधलं पाहिजे. त्याची ओळख आम्ही घेतली पाहिजे. त्याला काय हवं नको ते आम्ही सुरुवातीला बघितलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तो तृप्त होईल ना, ज्या वेळेला तो प्रसन्न होईल ना, त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आम्ही इकडे तिकडे शोधतोय, आम्ही याला त्याला पाहतोय. सांगू का, देव पाहण्यासाठी जेवढे आम्ही प्रयत्न करतोय माऊली, देव पाहण्यासाठी जेवढी आम्ही धावपळ करतोय, देव पाहण्यासाठी जेवढे आम्ही प्रयत्न करतोय, देव पाहण्यासाठी जेवढी आम्ही धावपळ करतोय ना, तेवढी धावपळ जर आम्ही देव होण्यासाठी केली ना, तर देव पाहण्यासाठी आमची धावपळ थांबली जाईल, हे मात्र निश्चित आहे. कारण आम्हीच देव आहोत याची जाणीव, याची ओळख आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देव पाहण्यासाठी जेवढी आम्ही धावपळ करतोय ना, तेवढी धावपळ आम्ही देव होण्यासाठी केली पाहिजे. जगाने काय करावं याचा विचार जेवढा आम्ही करतोय ना, त्यापेक्षा कित्येक पटीने विचार आम्ही काय करावं हा विचार ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये येईल ना, त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी जाणीव करून देत असताना संत काय म्हणतात? आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. केवळ ग्रंथाचं वाचन करणं, केवळ अभ्यास करणं म्हणजे ज्ञान नाही रे दादा, त्याला पांडित्य म्हणतात. ज्ञानाचं लक्षण सांगत असताना माऊली म्हणतात, ज्ञानाचं लक्षण सांगत असताना संतांनी जाणीव करून दिलेली आहे. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान कशाला म्हणतात? तर पहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. पहावे आपणासी आपण, स्वतःला शोधणं याला ज्ञान म्हणतात, असे संत जाणीव करून देतात. आम्ही स्वतःला शोधणं याला ज्ञान म्हणतात. इतरांनी काय केलं पाहिजे, इतरांनी कसं जगलं पाहिजे, इतरांनी कसं वागलं पाहिजे, यापेक्षा मी काय केलं पाहिजे, मी कसं जगलं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे, हा विचार आम्ही सर्वप्रथम केला पाहिजे. सर्वप्रथम आम्ही केला पाहिजे. नेमकं काय झालं माहितीये का? जे याच्या आधी आमचं नव्हतं, आज आहे हा भ्रम आहे, आणि उद्याही आमचं नसणार आहे, त्यालाच आम्ही चिटकून बसलोय माऊली.
बरं का? मदालसा माता आपल्या मुलांना, पालण्यातल्या मुलाला उपदेश करतात. मदालसा माता पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करतात. त्या ठिकाणी उपदेश करत असताना त्या म्हणतात, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा वादा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावायसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा. बहुत ठकियले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडून या योगी गेले वनवासा. मदालसा माता पालनात असलेल्या मुलांना हा उपदेश करतात, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा साधा. जे आज माझे आई वडील आहेत, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ऋण फेडावे म्हणून भगवंताच्या कृपेने मला मुलगा म्हणून जन्माला घातलेला आहे. मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे, आई वडिलांची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. जिने माझ्या भोवती 7 फेऱ्या मारलेल्या आहेत, अग्नी ब्राह्मण अपतेष्ट यांच्या समवेत, यांच्या साक्षीने ब्रह्मदेवाने मानलेली गाठ आहे ती. आणि ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ऋण फेडण्यासाठी ती माझी पत्नी झालेली, मी तिचा पती आहे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत म्हणून मुलांनी माझ्या पोटी जन्म घेतलेला आहे. त्या मुलांचं संगोपन करणं, त्यांना सांभाळणं, बाईकडे लक्ष देणं, आई वडिलांना सांभाळणं, त्या घरामध्ये त्या घराचे ऋण आहेत, त्या समाजाचे ऋण आहेत, त्या देवाच्या देशाचे आणि धर्माचे ऋण आहेत, म्हणून त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे. आम्ही हे सगळं कार्य करत असताना किती अलिप्त पाहिजे. कापुराची वाती उजळलेली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे. कापराला फक्त अग्नीचा स्पर्श व्हावा. कापूर कार्य करताना दिसतंय, त्या ठिकाणी प्रज्वलित होताना दिसतंय, पण त्याचं कार्य संपल्यानंतर मात्र नावही त्याचं शिल्लक राहत नाही. आम्ही संसारामध्ये कार्य करत असताना किती अलिप्त असावं. एखाद्या ग्लासभर अर्धा पाणी घ्यावा, अर्धा ग्लास पाणी, त्याच्यामध्ये राहिलेला अर्धा ग्लास आम्ही तेल टाकावं, गोडे तेल. किती दिवस एकत्र करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तेल आणि पाणी एकत्र होईल. जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी एकत्र वेगळं करता येत आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तेल वेगळं करता येत आहे. अशा पद्धतीने आम्ही संसारामध्ये कार्य करत असताना कुठल्याही प्रकारे लिप्त न होता, जेव्हा अलिप्त व्हायची वेळ येईल ना, त्यावेळेला अलिप्त होता आलं पाहिजे. त्याला म्हणतात जीवनमुक्त ज्ञानी. काय म्हणतात त्याला? जीवनमुक्त ज्ञानी. आम्ही चिटकून राहतो. कसं चिटकून राहतो माहितीये का? ज्या बांधावर आमचे पणजोबा जायचे आणि पाहुण्यांना सांगायचे या बांधापासून त्या वडाच्या झाडापर्यंत आपलीच, बरं का? त्याच बांधावर आजोबा उभे राहायचे, पाहुण्यांना सांगायचे या बांधापासून त्या वडाच्या झाडापर्यंत आपलीच, बरं का? त्याच बांधावर उभे राहून वडील सांगायचे पाहुण्यांना या बांधापासून त्या वडाच्या झाडापर्यंत आपलीच, बरं का? सांगू का? आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. मग मार्ग बदलायचा कधी? परिवर्तन व्हायचं कधी? बांध तिथेच आहे, वडाचं झाडही तिथेच आहे, आजाही गेला, पणजाही गेला, बाप मसनी गेला. आता कुठेतरी परिवर्तन घडायला पाहिजे. माझं माझं आणि भ्रांतीचं ओझ. तुमच्याकडे भाजीपाला करतात का? भाजीपाला लावतात? काय भाजीपाला लावतात बरं? घोसाळी लावतात. घोसाळ्याची पाटी झाली, एक मस्त की घोसाळी थोरली, घोसाळ्याची पाटी घेतली मावशीने, आणि ती पाटी आता इथून तुम्हाला भिवपुरी स्टेशन जवळ आहे ना, आहे की नाही? इथून जायला का रिक्षा असतात, आहे की नाही? मावशीने रिक्षामध्ये पाटी ठेवली, भिवपुरी स्टेशनला गेली, बघते तर ही गर्दी, आहे की नाही? विचार करायला लागली, रिक्षामध्ये 3-4च माणसं होती, तरी पण ती रिक्षा त्या छोट्याशा चढावाला चढत नव्हती. आता ह्या स्टेशनला एवढी माणसं आहेत, एक लोकल एवढी माणसं घेऊन कशी काय जाणार? मावशी ती विचार करायला लागली. बरं, मावशीच्या जवळ पाटी होती घोसाळ्याची, बरं का? घोसाळ्यांची पाटी समजते ना, घोसाळ्यांची पाटी. ओके, ठीक आहे. ट्रेन आल्यानंतर मावशीने बघितलं तर तिकडनंच आलेली ट्रेन जवळजवळ भरून, कर्जत वरूनच. आणि मग विचार करायला लागली, अगोदरच एवढी माणसं, परत इथे एवढी माणसं चढतील, त्यात मी, माझी पाटी, काय करते ट्रेन काही कळत नाही. शेवटी ह्याच विचारामध्ये ती मावशी डोक्यावर पाटी घेऊन ट्रेन मध्ये चढली, बरं का? आता ट्रेन मध्ये चढल्यानंतर
ज्या डब्यामध्ये बसली, उभी होती, ज्या डब्यामध्ये चढायला मिळालं तिला, त्या डब्यामध्ये उभी असताना इतर बाजूच्या ताई सांगायला लागल्या की ताई, मावशी, ती डोक्यावरची पाटी खाली उतरवा, कारण ती वरती पण लागते, तुम्हाला पण जड झाली असेल, खाली उतरावा. ते मावशी काय बोलते माहितीये, नको बाई, मिनी जर ती पाटी खाली उतरवली ना तर ट्रेनला अजून जड होईल. काय समजतंय? पाठी सकट मावशीला ती ट्रेन घेऊन चालले, ह्या मावशीला माहितच नाही. मावशीला असं वाटतंय का माझ्या डोक्यावर पाठी आहे म्हणजे ट्रेनला ओझा नाही, तिचा ओझा कोणाला आहे? मलाच आहे. पण तिच्या सकट घेऊन चालले ह्या तिला माहिती नाही. तसं आमचं झालंय बरं का माऊली. बैलगाडीच्या खालून चालणारा कुत्रा साठी खालून चालतो, पण त्याला काय वाटतंय माहितीये, बैलगाडी मी ओढतो. काय आयटीत चालत होता तो, अगदी मस्त की इकडे तिकडे बघून चालत होता ना, स्वतःला असं समजत होता का बैलगाडीच मी ओढतो. ज्या वेळेला बैलाला हे कळलं ना, त्यावेळेला एका बैलाने त्याच्या पॅकेटामध्ये लात मारल्याबरोबर तो कुत्रा एवढं म्हणजे ओरडत ओरडत बाजूला झाला, लांब गेला, तिकडून पाहायला लागला आणि मग तो निरीक्षण करतोय की मी बाजूला झालो तरी बैलगाडी चालू आहे. तेव्हा त्याला कळलं मी नव्हतं ओढत बैलगाडी. समजतंय? घर माझं आहे. एकदा आपण निरोप घेतला ना का घर आपोआप पोरांच्या नावं होतो दादा. काही तर म्हातारे असताना ती पोरं हट्टाने त्याला मागे लावून तुम्ही आहेतच तर आताच वाटे करा, हिचे करा, आहे की ना. आपलं जे म्हणतोय ते कुठपर्यंत आपलं असतंय. म्हणून आम्ही करू नये का, आम्ही सांभाळू नये का, आम्ही घर बांधू नये का? अरे आपलं आहे ना, आपल्या घामाने कष्टाने मेहनतीने मिळवलेलं द्रव्य आहे, त्याचा आनंद आपण नाही घ्यायचा तर कोणी घ्यायचा. पण लिप्त नको ना. ज्या वेळेला अलिप्त व्हायची वेळ येते त्यावेळेला अलिप्त होता आलं पाहिजे ना. बाई माझी कुठपर्यंत सौंदर्य आहे, तारुण्य आहे, ऐश्वर्य आहे, चार पैसे जोपर्यंत घरात येतात तोपर्यंत सगळे आपल्याला प्रेम करतात. रे तो बोलतोय सुद्धा, मी एकदा येताना समजलो ना कामावरून की माझी मुलं मला रस्त्याला घ्यायला येतात, वाट पाहत असतात माझी पोरं, घ्यायला येतात बरोबर आहे, पण रस्त्याला ज्या वेळेला त्यांना कळतंय ना की बाबा आले त्यावेळेला ते जातात रस्त्याला, बाबाच्या हातातली पिशवी घेतात आणि घराच्या दिशेने परत येतात. बाबा तुम्ही या नाही तर नका येऊ. बाबाला वाटतंय माझ्यावर प्रेम आहे दादा, तुझ्यावर नाही, तुझ्या हातात असलेल्या पिशवीवर प्रेम आहे. आमच्याकडे जोपर्यंत काहीतरी समोरच्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण होतात, मग ती मुलं असोत, बाई असोत, समाज असो, कुटुंब असो, कोणी असो, तोपर्यंत सगळे आमच्यावर प्रेम करतात, सगळे प्रेम करतात, सगळे प्रेम करतात. मगाशी एक सुविचार मस्त ऐकायला वाचायला मिळाला. स्तुतीच्या पुलाखालून कधीतरी मतलबाची नदी वाहत असते. बरं का? एखादा जर स्तुती करत असेल ना, जास्त स्तुती, तर आपण समजायला पाहिजे या पुलाच्या खालून कधीतरी मतलबाची नदी पण वाहत असते. याची जाणीव ठेवून आपण कार्य केलं पाहिजे, याची जाणीव ठेवून आपण संसारामध्ये राहिलो पाहिजे. ज्या वेळेला वेळ येईल ना त्यावेळेला बरोबर अलिप्त होता आलं पाहिजे. जेव्हापासून त्याचा जन्म झाला आणि त्याला दादा मधाचं बोट त्याच्या तोंडाला लावलं, तिथून जो लोभ आलाय ना तो लोभ त्याला शेवटपर्यंत सोडत नाही, शेवटपर्यंत सोडत नाही तो लोभ त्याला. शेवटी घरातली म्हणतात बाबा तुमची जायची वेळ झालेली, आता मृत्यू आहे तुम्हाला जवळ जवळ, तुमची वेळ आलेली, तुम्ही देवाचं नामस्मरण करा. घरातल्यांना प्रामाणिकपणे वाटत असते की आता बाबांना जायची वेळ झालेली, बाबाने देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कुठे करते नामस्मरण ते? बाबा राम बोला, बाबा महादेव बोला, बाबा श्रीकृष्ण बोला, कुठल्याही देवाचं एकदा नाव घ्या. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही मुद्दाम म्हणून नावं घ्या देवाची किंवा सहज उठता बसता घ्या, तुम्हाला प्राप्ती मिळणारच मिळणार. उदाहरण आहे आपल्याकडं, अजामेळ पापी. त्या अजामेळ्याच्या पुढं पद लागलं होतं, डिग्री त्याला, पापी. कारण कधी देवाचं नामस्मरण करत नव्हता, कधी कुठल्या सप्त्याला जात नव्हता, कधी कुठल्या हरिपाठाला नाही, कधी कुठल्या काकड्याला नाही, कधी कुठल्या प्रवचन श्रवणाला नाही, कधी कुठल्या कीर्तन श्रवणाला नाही. गावामध्ये जर सप्ताह असेल तर घोड्या घालायला पाहिला पण मदत करायला नाही. बरं का? गावामध्ये जर काही धार्मिक कार्यक्रम असेल तर आडवा यायला पाहिला, मदत करायला नाही. असा होता तो.
पण तरी सुद्धा त्याने त्याच्या मुलाचं नाव काय ठेवलं होतं? नारायण. जाताच्या वेळी जेव्हा वेदना व्हायला लागल्या त्यावेळेला मुलाला हाक मारली नारायणा, त्या नारायणाला धावावं लागलं, सोडवलं त्याला. म्हणून जाताना नामस्मरण झालं पाहिजे, शेवटच्या वेळेला नामस्मरण झालं पाहिजे. आणि म्हणून घरातली मुलं सांगायला लागली, घरातली महिला सांगायला लागल्या, घरातली सगळी माणसं सांगायला लागली, बाबा तुमची जायची वेळ झालेली, आम्ही सगळं बरोबर करू. म्हातारा ऐकतोय कुठं? माळावर जा पहिले, काकाच्या ना आपल्या मालाच्या मध्ये एक चिडा आहे असा दगड, तो साफ करून ठेवा, बुजला ना अख्खा माल आपला घेऊन जातील. पोरं बोलतात बाबा आमचं आम्ही बरोबर करू. आणि हो त्या अंगणा आहे ना आपला, ते व्यवस्थित सांभाळा. हो का? तो बोलतोय पण आजोबासने जेव्हा मला वेगळा काढला तेव्हा काही दिलं नव्हतं, फक्त ते खाली आता पाठी आहे ना, ती नारी होती बारीशी, पण बांध करून करून मी पाठी गेले. पोरं म्हणतात बाबा काय करायचं ते आम्ही बरोबर करू, फक्त तुम्ही देवाचं नामस्मरण करा. म्हातारा नामस्मरणच करत नाही, म्हणून समोर असलेल्या गावाचं पोत पोरांनी फाडलं. का? आता तरी बोलल शिवा. गावाचं पोत फाटलेलं बघितलं तरी कमीत कमी तेवढा तरी बोलल का पोराव शिवा. शिवा जरी आला देवाचं नाव शिव तरी भरपूर झाला, उद्धार झाला त्याचा. पण नाही ना, ते पोत फाटलेलं बघितल्याबरोबर बोलतो त्याला टाके घाला. शिवा नाही बोलला, शिवा नाही. आता नाहीच देवाचं नामस्मरण करत पोरं बोलतात बाबा राम बोला, राम बोला, राम बोला. म्हातारा काही राम बोलतच नाही, त्याचं नाही तेच चाललंय. अमक्याने अमुक नेले ते आणा, तमक्याने तमुक बुडवले ते वसूल करून घ्या. काय 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 चाललंय. हाडाची काढ केली, ते रक्ताचं पाणी केलं, काही नव्हतं जवळ. आम्ही काय केलं त्या म्हातारीला मलाच माहिती. आमचं काय केलं असेल आमचं, आम्ही ते एवढं सगळं उभं केलंय, साले सांभाळा म्हणजे झालं. पोरं बोलतात बाबा आम्ही बरोबर करू, तुम्ही फक्त राम बोला. नाहीच बोलत बाबा राम. शेवटी मोठ्या पोराने बारक्याला सांगितलं, बारक्या भावाला जा खालचालीच्या रामला बोलून आण, बरं का. आणि गेला तो बारका भाऊ बिचारा त्या खालचालीच्या रामला शोधलं. तुमच्या गावात आहे का खालचालीचा राम? नाही ना. वरचालीचा नाही, खालचाली वरचालीच नाही वाटतं तुमच्या गावात. असो त्याचा ठीक आहे. पण मग तो गेला आणि खालचालीच्या रामला शोधलं, आणला, बाबाच्या पुढे उभा केला. आणि मग बाबाला विचारलं बाबा हा कोण? आता सगळे आतुरतेने वाट पाहायला लागले की बाबा आता राम बोलतील, कारण बाबा याला रात्रंदिवस बघितलेलं आहे, याचं नाव पण बाबाला माहिती आहे, बरं का. पण जेव्हा विचारलं बाबा हा कोण, तेव्हा तो म्हातारा बोलायला लागला, अरे मी मरायला आलो म्हणून माझी शुद्ध गेली असं तुम्हाला वाटलं का? बघा किती शब्द बोलायचे त्याला, एकच फक्त राम. बाबा हा कोण? राम. एवढा बोलला असता का सुटला असता म्हातारा. पण काय बोलला? माझा मृत्यू आला, मी मरायला आलो म्हणून माझी शुद्ध गेली असं तुम्हाला वाटलं का? नाही बाबा तसं काय वाटलं नाही. पण हा कोण ते तर सांगा पहिले. अरे रात्रंदिवस या पोराला पाहतोय मी, माझ्या समोर हा, तिथून याला पाहतोय मी, याला ओळखत नाही मी, माझी दृष्टी गेली, माझी शुद्ध गेली असं तुम्हाला वाटलं काय? हा मुलगा कोण हे तुम्ही मला विचारताय. आता सगळ्यांना आनंद वाटला का आता हा बाबा राम बोलणार. पण तेवढ्यात काय बोलतोय माहितीये म्हातारा तो, हा कोण आहे हे मला विचारताय तुम्ही? ह्या मुलाला रात्रंदिवस मी बघितलंय, खालच्या आलीच्या सख्याचा मोठा पोरी आहे. किती शब्द बोलायचे होते? एकच. काय बोलायचं होतं? राम. सुरुवातीपासून आतापर्यंत किती मोठा गाराणा लावला बाबांनी. वर्षभर ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेलाच नाही त्याच्याकडून पास होण्याची अपेक्षा करावी का? करावी? आयुष्यात ज्याने कोणी देवाचं नामस्मरण केलंच नाही, आयुष्यामध्ये कधी कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग नाही, त्यांच्याकडून आम्ही देवाचं नामस्मरण करण्याची अपेक्षा करावी का? नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला जे दुःख भोगायला येत आहे ना आमच्या आयुष्यामध्ये, आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येतात, आमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संकट येतात, त्याला कारण काय? माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे बुडता येईना सोडे कुंजे. हे जे आहे ना हे सगळं
नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे, कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावं, या काळाची एवढी पडेल बाजेव, सोडविना तेव्हा माय बापा. सोडविना बंधू पाठीची बहीण शेतीची, कामीन दूर राहे सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली सोडविना, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचवली. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपले भार्या तर परक्याकडची. बंधू भगिनी सगळे सोयरे आप्त इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले धरी कास तू धर्माची. हे तर नाहीच आहेत रे आपले, आज याच्या आधीही नव्हते आताही नाहीत आणि याच्या पुढेही नसणार आहेत. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत म्हणून हे सगळे आपल्याला मिळालेले आहेत. सगळ्यांची सेवा करायची, सगळ्यांना प्रेम द्यायचे, सगळ्यांची आदराने वागायचे, सन्मानाने वागायचे, सगळ्यांची चांगली कर्म करायचे, कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाचा मत्सर करायचा नाही, आई वडिलांची सेवा करायची आहे, कुटुंबाचं संगोपन करायचे, कुटुंबावर चांगल्या प्रकारचे संस्कार करायचे आहेत. आणि हे सगळं करत असताना असून नसल्यासारखं वागायचंय, असून नसल्यासारखं राहायचंय. कारण हे तर आपलं नाहीच आहे दादा, पण ज्या शरीराच्या आधारावर आपण दिवस काढतोय ना, ज्या शरीराच्या आधारावर आपण मोठेपणा मिळवतोय ना, हे शरीर सुद्धा आपलं नाहीये मात्र निश्चित आहे. जर आपलं असेल तर ज्या वेळेला आम्हाला दृष्टी पाहिजे तेव्हा यायला पाहिजे, ज्या वेळेला आम्हाला ऐकायला यायला पाहिजे तेव्हा यायला पाहिजे, ज्या वेळेला आम्हाला धडधाकटपणाची गरज आहे, तारुण्याची गरज आहे, त्या वेळेला आम्हाला खऱ्या अर्थाने तारुण्य पाहिजे. पण ज्या वेळेला आमचं कोणीच नसतंय ना, त्या वेळेला आमचं शरीर सुद्धा आम्हाला साथ देत नसतंय मात्र निश्चित आहे. म्हणून मांडलेले तुझं तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार, एक भगवंत साचार धरी भावार्थ वाढ. मग आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना का तोंड जाऊ द्यावं लागतंय, आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारची संकट दुःख आमच्या आयुष्यामध्ये का येतात, त्याला कारण आमचं नसतानाही त्याचा भार आम्ही घेतोय. हे माझं आहे, हे मी आणलंय, मी आहे म्हणून सगळं चाललंय, मी नसेन तर काहीच नाही. म्हणून पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा आपल्याला समाधान होईल, आपल्याला सुखप्राप्ती होईल, नवे नवे जीवनाचा उद्धार होईल असा पहिल्या चरणामध्ये आपल्याला उपदेश करतायत. काय म्हणतायत जगद्गुरु तुकोबा, देवाची ये माथा घालून या भार, सांडी कलेवर ओवाळून. अखंड काय केलं पाहिजे तर पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी आम्ही लीन राहिलो पाहिजे, अखंड त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ज्या देवाचं आम्ही स्तवन करतोय, त्या देवाचं आम्ही नामस्मरण करतोय, ज्या देवाची आम्ही स्तुती करतोय, तो देव आहे तरी कसा, कुठे आहे, शोधलं पाहिजे. बघा ना किती फरक आहे ना. दगड एकदाच मंदिरात जातो माऊली, देव होतो, देव होतो, आहे की नाही. काही वेळेला नारळ फोडायला नेलेले दगड सुद्धा देव झाले, राहिलेलं शेंदूर दिलं चिटकावून तिथून देव झाले ना ते, आहे की नाही. असू द्या, दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो. आम्ही किती वर्ष मंदिरात जाऊन देव होऊ सांगा ना, किती वर्ष. ज्या वेळेला माणसाला दगड्या म्हणून बोललं ना, दगड म्हणून बोललं गेलं ना, त्यावेळेला त्या दगडाला राग आला. तेव्हा त्याने सांगितलं माझ्यामध्ये आणि माणसामध्ये फरक आहे, मी माणसासारखा नाहीये आणि माणूस माझ्यासारखा नाहीये. मग काय फरक आहे त्याची जाणीव करून देत असताना संत म्हणतात, टाकीने कपली फोडली ती मागोती ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी जाडली ती पुन्हा लागेल. बरं का. एका गावाच्या रस्त्यावर एक भला मोठा दगड होता बाबा, बरं का. लय त्रास अख्ख्या गावाला त्या दगडाचा. कोणाची डोकी फुटली, कोणाचं डोकं फुटलं, कोणाला ठेसा लागल्या, आहे की नाही. पण त्या दगडाला हात लावायची हिंमत नव्हती कोणाची. असे काही दगड असतात माऊली, त्रास असतो गावाला पण हात लावायची हिंमत नाही. अख्ख्या गावाला माहिती आहे का त्या दगडाचा त्रास आहे माऊली, पण हात लावायची हिंमत नाही. खूप त्रास हो. जाणारा येणारा तिथून जे आहे ना, कोणाला काही ना काही दुखापत व्हायचीच व्हायची. एक साधू पुरुष ज्या वेळेला त्याच रस्त्यातून येत होते ना, त्यावेळेला त्यांची नजर त्या दगडावर गेली आणि गावकऱ्यांना सांगितलं, अरे म्हणे हा दगड आम्हाला पाहिजे, हा दगड मला हवा आहे, हा दगड मी घेऊन जाणार.
ज्या वेळेला त्या साधू पुरुषाने सांगितलं की हा दगड मला पाहिजे, मामा आम्हाला पाहिजे, आम्ही घेऊन जाणार, गाववाल्याने हात जोडून विनंती केली, फुकट घेऊन जा बरं का, बिनधास्त घेऊन जा, निर्धास्तपणे घेऊन जा, बिनधास्त. आणि झालं, ते साधू पुरुष तो दगड घेऊन गेले. काही कालांतराने त्याच गावामध्ये ते साधू पुरुष आले आणि त्या गावकऱ्यांना सांगितलं, तुमच्या गावामध्ये अमुक अमुक देवाचं मंदिर बांधायचं, आपल्याला मूर्ती माझ्याकडून, मंदिराचा खर्च तुम्ही करायचा. आणि गाववाल्यांना आनंद वाटला, चला ठीक आहे, साधूंच्या सहयोगाने, सहकार्याने, साधूंच्या मार्गदर्शनाने आपल्या गावामध्ये मंदिर होत आहे. मंदिराची उभारणी झाली, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची म्हणून मूर्ती ज्या वेळेला गावात आणली ना, त्यावेळेला ती मूर्ती मंदिराच्या बाजूला ठेवल्याबरोबर अख्खा गाव त्या मूर्तीचं निरीक्षण करायला लागला. जो येतोय त्या मूर्तीचं निरीक्षण करतोय, जो येतोय त्या मूर्तीकडे डग लावून पाहतोय आणि प्रत्येक जण बोलतोय, मूर्ती एवढी सुबक आहे, मूर्ती एवढी सुंदर आहे, मूर्तीकडे बघितल्यानंतर मनुष्य आकर्षित होतो, मूर्तीकडे बघितल्यानंतर पाहावतच राहावं असं वाटतंय. सांगा ना, ही मूर्ती जर एवढी सुंदर आहे, ही घडवणी जर एवढी सुंदर आहे, तर हा दगड तरी किती चांगला असेल, दगड तरी कुठून आणला असेल. आणि ज्या वेळेला गावकऱ्यांनी विचारलं, महाराज एवढी सुंदर मूर्ती तुम्ही तयार केलेली आहे, हा दगड तरी तुम्हाला कुठे भेटला, त्यावेळेला गावकऱ्यांना सांगितलं त्या महाराजांनी, हाच तो दगड तुमच्या रस्त्यावरचा लोकांना त्रास देणार आहोत. आता मात्र सगळे आश्चर्य करायला लागले बरं का बाबा, नुसते आश्चर्य करायला लागले नाहीत, सगळ्यांनी हात जोडले महाराजांना आणि महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही नेमकं केलं काय, महाराज तुम्ही नेमकं केलं काय. एकेकाली अख्ख्या गावाला त्रास असलेला दगड आज एवढी सुबक मूर्ती त्याची तयार केली तुम्ही, आज एवढी आकर्षित मूर्ती त्याची तयार केली तुम्ही की पाहावतच राहावं असं वाटतंय. हो, आम्ही सगळे त्या ठिकाणी आकर्षित झालेलो आहोत, असं तुम्ही केलं तरी काय. महाराजांनी दिलेलं उत्तर अतिशय चांगलं आहे, प्रत्येकाने अंतःकरणात ठेवा आणि त्याप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा जर प्रयत्न केला तर आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात, दादा रे, देवाची मूर्ती आधीच त्या दगडामध्ये होती बरं का, देवाची मूर्ती त्या आधीच दगडामध्ये होती, फक्त नको असलेला भाग मी बाजूला केला. ज्या वेळेला मी नको असलेला भाग बाजूला केला ना, मूर्ती आपोआप दिसायला लागली. दादा, ज्या दिवशी आम्ही आमचा नको असलेला भाग बाजूला करू ना, देवाची मूर्ती आपोआप तयार झाल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. आणि संतांना हेच अभिप्रेत आहे या प्रवचनातून, कीर्तनातून बरं का. मूर्ती पहिले ही तयार झाली पाहिजे. प्रवचन कशासाठी आहेत, परिवर्तन घडावं म्हणून प्रवचन आहेत. कीर्तन कशासाठी आहेत, मनोरंजन म्हणून नाही, टाइम पास म्हणून नाही, आहे की ना. एका ठिकाणी असंच उत्तरकऱ्यांचंच प्रवचन होतं, पोहोचलो तिथे 9 वाजताच आणि 9:15 झाले आणि तेवढ्यात एक जण आला, महाराज करा ना तुमचा चालू, आपला टाइमपास, माणसं येतात तोपर्यंत. काही समज नाही, बोलण्याची पद्धत. काय बोलतो तो, महाराज करा ना तुमचा टाइमपास चालू, माणसं येतात तोपर्यंत. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे का आमच्याकडे माणसं यायला 12 वाजता येतात, तोपर्यंत आलेल्या माणसांना काही टाइमपास नसतो म्हणून प्रवचन. तुम्ही प्रवचन टाइमपास म्हणून जर ठेवत असाल तर हा तुमचा भ्रम आहे. मनोरंजन म्हणून जर तुम्ही प्रवचनाकडे आणि कीर्तनाकडे पाहत असाल तर हा तुमचा भ्रम आहे. ज्या दिवशी परिवर्तन घडावं म्हणून आम्ही प्रवचन श्रवण करू ना, त्या दिवशी आमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. आणि खऱ्या अर्थाने 4-4.5 हजार बंदाची गाथा जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिली, परिवर्तनासाठी दिली, टाइमपास साठी नाही, मनोरंजनासाठी दिलेली नाही आहे. 18 अध्यायी ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. एवढंच नाही, आमच्या जीवनाचं मॅन्युअल गाईड म्हणजे माहिती पुस्तिका, हरिपाठासारखा ग्रंथ मौलींनी आम्हाला दिला. टाइम पास म्हणून नाही दादा, परिवर्तन घडावं म्हणून ते ग्रंथ आम्हाला दिलेले, म्हणून ते वाङ्मय संतांनी आम्हाला दिलेलं आहे. ज्या दिवशी प्रत्येक हरिपाठाच्या अभंगामध्ये आम्ही अंतर्मुख होऊन आणि अंतःकरणापासून प्रत्येक अभंगाचा विचार करू ना, त्या दिवशी परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. आणि म्हणून प्रवचन ही परिवर्तनासाठी आहेत, कीर्तन ही
परिवर्तनासाठी आहेत. पण नेमकं झालंय काय माहितीये का, आम्हाला नको त्याची आवड लागली. मनोरंजन जिथे असेल तिथे बघा ना किती गर्दी, अरे बापरे, तिथे मनुष्य आमंत्रणाची वाट पाहत नाही की नाही. मी तर म्हणेन एखाद्या वेळेला जर तुम्हाला आमंत्रण नसेल तर हळदीला जाऊ नका, एखाद्या वेळेला जर आमंत्रण नसेल तर लग्नाला जाऊ नका. पण तुमच्या गावात जर एखादं धर्म कार्य आहे ना, एखादं देवाचं कार्य आहे ना, एखादं परमार्थाचं कार्य आहे ना, आमंत्रणाची वाट पाहू नका. देवाच्या कृपेने जी कला तुमच्याकडे आहे, देवाच्या कृपेने जो गुण तुमच्याकडे आहे, त्या कलेचा त्या गुणाचा वापर त्या ठिकाणी कसा होईल यासाठी प्रयत्न करा. पांडुरंग परमात्मा तुम्हाला सहकार्य करील, बळ देईल, सामर्थ्य देईल. मान अपमान असावा ना माणसाला, पण कुठे त्याची अपेक्षा करावी माहिती आहे का, ज्या ठिकाणी करायची त्याच ठिकाणी करावी. धर्माच्या कार्यामध्ये तुम्ही मान अपमानाला अजिबात भीक घालू नका, मुळीच त्याच्याकडे बघू नका. देवाच्या कार्यामध्ये मान अपमानाचा विचार करू नका. अरे संत ज्या ठिकाणी म्हणतात, संताची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश, तेथे मी राहीन होऊनी याचक, घालतील भीक तेची मज. आणि म्हणून धर्म कार्याला तुम्ही आमंत्रणाची वाट पाहू नका, देवाच्या कार्याला तुम्ही आमंत्रणाची वाट पाहू नका. भक्ती मार्ग असेल, परमार्थ असेल, त्या ठिकाणी तुम्ही आमंत्रणाची वाट पाहू नका, मान अपमानाचा विचार करू नका. तिथे जसं राहता येईल, जसं वागता येईल, जे काम तुमच्या हाताला लागेल ना ते काम तुम्ही केलं पाहिजे. जी सेवा तुमच्या वाट्याला येईल ना ती सेवा आपण केली पाहिजे. आणि नेमकं झालं काय माहितीये का, आमचं देरे आरी काटल्यावरही काही की नाही, आम्हाला जेवढं असं बसल्या बसल्या भेटल ना तेवढं चांगलं असतं, प्रयत्न अजिबात नाही. आलं का लक्षात. एका भिकाऱ्याने माऊली लहानपणापासूनच्या जागेवर भीक मागली, बरं का. येणारे जाणारे विचार करायचे, अनेक भाविक भक्त त्या रस्त्यात येणारे जाणारे गेले, पण भिकारी तिथंच लहानपणापासून तिथेच भीक मागली. तारुण्य त्याने तिथंच घालवलं त्याच जागेवर, वृद्ध पण तिथेच घालवलं त्याने, म्हातारा झाला तो शेवटी मेला तिथेच. मग विचार केला सगळ्या लोकांनी की लहानपणापासून याच जागेवर बसून त्यांनी भीक मागले, तारुण्य त्याने इथेच घालवलं, वृद्ध पण इथेच घालवलं, शेवटी मेला इथेच. आपण आता एक काम करू, इथेच थोडस खोदू, इथेच त्याला पुरू आणि इथे त्याची काय करू, समाधी बांधू, बरं का. माऊली तो मेल्यानंतर त्याला पुरावं म्हणून फक्त 3 फूट खोदलं, धनाचा हांडा सापडला तिथे ना. मग लोक विचार करायला लागली का लहानपणापासून याने याच जागेवर भीक मागली, बरं का. तारुण्य पण घालवलं, पण कधी प्रयत्न केलाच नाही ना. तसं आमचं आहे, सगळं आमच्या जवळच आहे. जणू देह ही पंढरी, मग काय फक्त बोलापुरतीच का जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. जर तुमचे आई वडील बिना चहाचे जर एका साईडला एका बाजूला जर चहाची वाट बघत असतील, भाकरीच्या तुकड्याची जर वाट बघत असतील आणि तुम्ही तिकडे नको जर तिकडे लोटांगण घालायला जर जात असाल तर तुमच्यावर काय देवाची कृपा होणार आहे सांगा ना. होईल देवाची कृपा. ज्या दिवशी आमच्या घरातले चालते बोलते देव, आई वडिलांच्या स्वरूपात असलेले देव ज्या दिवशी आमच्या वागण्याने जगण्याने आमच्या राहण्याने संतुष्ट होतील ना, ज्या दिवशी आमच्या घरातले आई वडिलांच्या रूपाने असलेले देव संतुष्ट होतील ना, त्या दिवशी 33 कोटी देवांची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही मात्र निश्चित आहे. पण आमच्या जगण्याने वागण्याने आणि आमच्या राहण्याने जर आमच्या घरातले चालते बोलते देव जर दुःखी होत असतील, त्यांच्या डोळ्यात जर दुःखाचे अश्रू येत असतील आमच्या जगण्याने वागण्याने, तर 33 कोटी देवांची जरी आम्ही सेवा केली तरी एकही देवाची कृपा आमच्यावर होणार नाही मात्र निश्चित आहे. आणि म्हणून संतांना अभिप्रेत आहे ते म्हणजे पहिले तुम्ही चालत्या बोलत्या मंदिरांची सेवा करा, चालत्या बोलत्या देवांची सेवा करा. देह म्हणजे नाना शिरणे म्हणजे नाना मंदिरे, त्यात राहिजे जीवेश्वरे. देव देवालयामध्ये लपला, देऊल पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसीची. म्हणून जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंगे. आई वडिलांच्या सेवेमध्ये काय प्राप्ती आहे, किती बळ आहे. अरे 28 युग विटेवर उभं राहण्याचं सामर्थ्य, उभं करण्याचं सामर्थ्य, त्या पांडुरंग परमात्म्याला उभं करण्याचं सामर्थ्य हे आई वडिलांच्या सेवेत आहे. कारण कुंडलिका भेटी परब्रह्म आले का, काय यावं लागलं, का विटेवर उभं राहावं लागलं, ही सगळी आख्यायिका आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून आम्ही नको तो छंद अंगाला लावून घेतला ना, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा
यांच्या अधीन झालो आम्ही. आणि यांच्या अधीन झाल्यामुळे अवस्था काय झाली, काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मदमत्सर ओटेना, भुली पडली वासना धामीन पडली, गला घालून वेंटाळे वमी गरला, जिव्हा आली वेळोवेळा भयानक.